गाई म्हशीच खान सगळ रणमाळात खान सगळ रणमाळात उभी कशाला सापून बसायचं उभी कशाला सापून बसायचं पैसा विना बाई माझ्या बाई माझ्या दुधात नारी पाणी बाई माझ्या दुधात नारी पाणी. ओ काका लावणी ऐकू का एखादी? हो म्हणा तर हो म्हणा. हो म्हणा नाही तर हो म्हणा. गणपती एक म्हणायचं आपल्याला. लावणी ऐकता होऊ द्या मग तमाशातली ढोलक ऐकू. एक मिनिट गरम करू द्या शेकून घ्यावा लागते तेव्हा आवाज चांगला होते. असं थंडीत तुम्ही मला वेळ दिला रेकॉर्ड केला. आज मी लेट आलो अजून मी 1 तास लेट झालो असतो. पांडुरंग भाऊ जर डॉक्टर बेडगे साहेबांना पांडुरंग भाऊला नसतं पाठवलं ना बदनापूरला नसतं आले तर अजून 1 तास मधात रोड फुटले ना. कुठं गेलो पण मला मालूम आहे माझा पांडुरंग कानडा राजा पंढरीचा आपला विठोबा आहे. वारकऱ्याचा देव एकच आहे विठोबा. अंत पाळण्याचा कानडा राजा कधी बिचारा बोलला नाही कधी चालला नाही पण सर्व वारकऱ्याचा देव आहे माझा विठोबा. विठोबा अरे पांडुरंगा बोला लेकराईले मायबाप कळले बाबू विठोबाले विठेवर कोण उभं केलं सांग बरं. मुलांनी बोला लवकर 100 वापस घे. हा बोल लवकर. तुला उभं राय म्हणून राहिलो ना मी. काय केलं कुंडलिकाने? हे केलं कुंडलिकानं काय केलं? तो माईक घे. हा माईक खालचा लवकर. कायच्यावर केलं? काऊन केलं? माई बापाच्या भक्तीत होता. कोणती भक्ती करून घालता? डोळे द्यायची जायला होती. मायबापाची सेवा करून घालता म्हणजे मायबापाची सेवा केली म्हणजे विठोबाला विठेवर उभं पांडुरंगाला पुंडलिकाने केलं म्हणजे मायबाप मोठे की मग सासू सासरे मोठे? काऊन? त्याने केलं म्हणजे पण तिच्या तू उद्या लग्न तर करशील ना असं तर काही नाहीच आहे खरं तसं. सासू सासरे का मोठे नाही? आपली बायको कोणाची? सासू सासऱ्याची. मग आपले आबा आजी लहान आहेत का आपल्याला? आपल्या माईचे मायबाप आपल्या आईचे मायबाप आणि आपल्या बापाचे मायबाप सारखेच आहेत की अंतर आहे? सारखेच. लहान मुलगा आहे नाही तर बाय आईले तिची माय असली की तिले 2-3 दिवस पाहुणे आली की दाबू दाबू शिरा दुसऱ्या दिवशीपासून ती आई खाय ना. तुम्ही आई का तुम्ही लय जादूगरा बाय आहे मला मालूम आहे. आणि सासू कधी 10 फुटावर आहे तिने काही नाही आणि इकडे लागल तर नदीत मरत अंग धुयाले गोदावरीत जातं पैठणले अंग धुयाले मरत मरमर करत. आणि घरातल्या सासूला गिलास भर पाणी नाही देत 1 ग्लास भर चहा ना अरे 1 कप चहा नाही देत. पण लेकराच्या समोर लेकर म्हणजे तुझं सगुण म्हणू की देवाचे देवाचं घर आहे या लेकराच्या रोड्या. उभा राय सगुण म्हणू निवृत्ती प्रथा दे ज्ञान देव बोले बोले उभा राहायचा. बाळा तुला 2 पुस्तकं दे
तुला पैसे नाही दे, कारण तू हालत पाहूनच लक्षात आलं तू कोरडवाहूचं बियाणं नाही, तू इरिगेशन वाल्याचे अवलंब आहे. म्हणजे तुझे बाबा काय करतात बेटा? नोकरीवर आहे. शेती, पण पाण्याची व्यवस्था आहे ना? बोल. शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. आता गहू पेरला नाही, पराठीला पाणी नाही, 50ची नोंद दे. हे पुस्तक घे आणि 50 आडनाव काय? कोण्या कंपनीचं पीस आहे? एवढ्या दूर नको दूर दूर. हात काढतो माहिती. माणुसकीला नाव सांग, तुझं पूर्ण नाव सांग. युवराज बाळासाहेब उसे. युवराज. त्या गावात बाळासाहेब रावसाहेब घ्यायची क्षमता त्याला बरे साहेब होतात. धन्यवाद. हे घे 50 रुपये. हे पुस्तक आणि 50. तुला काय व्हावं वाटते जीवनात? तुला काय वाटलं हे लय सोपी आहे का? महाराजही होईल शिकई. तू अध्यात्मही कर ना, अध्यात्मातून विज्ञानाकडे नाही. आता एका बाळासाहेबांना सांगतो मी, बाळासाहेबांना ग्रामगीता सप्रेम भेट देतो आणि ग्रामपंचायतला गाडगे बाबाचा फोटो सप्रेम भेट देतो. या डॉक्टर बाळासाहेब, या. काय संधी दिली आहे तुम्ही बाळासाहेब. थांब ना. होय, तुझ्याच हातानं होऊ दे ना. बाळासाहेब, आज तुम्हाला वंदन करतो. तुम्ही शिकले सवरले, नोकरीवरही लागले, पण लात मारली आपल्या त्या सर्व गोष्टीने, वैभवाने लात मारली. आणि सेंद्रिय धान्य तेलापासून ह्या सर्व हे ग्रामगीतेमध्ये, या ग्रामगीतेत सर्व कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौकटीने घ्यावे. गजानन भाऊ उभे राहिला. हा, तुम्ही या गजानन. ओ झाकण तू ये ढक्कन बीच में आ जाते. समोर उभा आहे ना. तू आहे ना, म्हातारपणात पाणी देईन ना, त्या मायच्या मायले देत की त्या बापाच्या मायले. माझा मुलगा डॉक्टर आहे का खूप, आणि त्याची बायको लेक्चरर आहे. घरी अकॅडमी चालते डॉक्टर साहेब माझ्या. 100 पोरं राहतात अकॅडमीमध्ये. त्याची मला एक नात आहे, ती आहे 2.5-3 वर्षाची. ते तिच्या मायचा बाप आला की काय म्हणते मला, आपले आबा आले, आपले बाबा, आपले आबा आले, आपले आबा म्हणते तिच्या मायच्या बापाले. आणि मी दिवसभर घरात असतो, दररोज चॉकलेट देतो. ते मी एक भरणी भर आणून ठेवले. आजोबा मला चॉकलेट द्या, आजोबा मला. मी तिला देतो ते काढून. पण तिच्या मायच्याच बापाले ते आपले बाबा म्हणते, आपले आबा. मले नाही म्हणत आपले बाबा. हे कोणाची कला आहे सांगा एखाद्या मोठ्या बहिणीला बोला. हे तिले आपले बाबा म्हणजे तिच्या मायचे आपले आजोबा. आणि मले नाही म्हणत ते, तिच्या मायच्या बापाले म्हणते. तिच्या बापाच्या बापाले नाही म्हणत. याचं कारण काय? हा बोला. उभं राहून बोला, उभं राहून बोला. तुम्हाला पुस्तक देतो, फुकट बोलू नका. ज्ञानाचं सागर देतो पुस्तक. उभ्या राहा ना. आईची कलाकारी. आईनं सांगितलं आपले बाबा. बाप हा बापाचा बाप. धन्यवाद आई. तुम्हाला 2 पुस्तकं देतो. तुम्ही म्हाताऱ्या बाईनं खरंच ताकद केली आज बोलायची. मला वाटते मराठवाड्यातल्या बायका शर्मू नवऱ्याच्या समोर कशी बोलू आणि मी बाहेर कशी येऊ. मग काय तू घरातच गुदमरून मरत काय. धन्यवाद आई. टाळ्या. मन तुमच झाले आहे तुझ्या दर्शनी, आता नाही देवा काही, अन्य मागणे. मन तुमच झाले आहे. म्हणा बरं रे, भारत माझा देश आहे म्हणा. भारत माझा, सारे भारतीय माझे, देशावर माझे.
आता द्वेष नाही ना माय बाप नाही. लग्न झालं की सासरवाडी माझा हे देश. काय सारे सगळे सोयरे माझे. बांधव आहे माझं शेवटचे कुठं शब्द म्हणत जा. भारत माझा. हे काय असेच शेवटचे शब्द म्हणत आहे. भारत माझा. हे काय सारे सगळे सोयरे माझे. बांधव आहे बायकोर माझे. प्रेम आहे माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या सासू सासऱ्याचा आणि मेवण्याचा मान ठेवी आणि मेवणीची प्रेमाने वागेल. माझ्या सासऱ्याला बरबाद करणे यातच माझे सत्य समावले आहे. सासू तीरथ सतरा तीरथ बाकी बरोबर आहे सर्व. अरे संगीत काही करणार तर नाही ना. सासू तीरथ सतरा तीरथ माझ्या माय मावल्यांनो तुम्ही घरातल्या पण भलत्या हा आवाज घालवून काय म्हणते हा ऐका. ट्रबल वगैरे द्या. हॅलो घनघन करून आला घनघन जरा सिंगल मध्ये. हॅलो कमी हॅलो ट्रबल द्या थोडा. हॅलो हा हा ओके 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 ओके. डॉक्टरकडे एक बाई गेली म्हातारी म्हणजे नाटाले घेऊन गेली. मग ते डॉक्टरला सांगे बापा एवढा ओकते हा भयंकर ओकते याला लय तकलीफ खराब आहे. तर डॉक्टर म्हणे ओके 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 ओकतच नाही म्हणे हागे बोलो बालकृष्ण महाराज की जगत गुरु भगवान बाबा की जगत गुरु तुकाराम महाराज की भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तानाजी महाराजांचा तानाजी सिनेमाचा हिरो सांग कोण आहे. मुलांनी बोला मुलीनं किंवा मुलीनं बोला लवकर. उभं राहा. स्टँडअप स्टँडअप. ते पुस्तक वापस आण ना. काय 50 रुपये दिले ते वापस दे. पण मी काय सांगितलं तुम्ही हुशार लोक पुरं गाव खाता काय या देश गावनात हुशार लोक गाव खाल्लं ते मजुरी करणारे मरतील काय. वार्निंग दिल्यावर गलती केली बाबू वार्निंग देने के बाद भी तूने गलती करा. मला ड्रायव्हर आहे धनगराचा. पोराले सांगे पोरीले सांगितलं लहान मुलगी तुझ्या एवढी कितवीला आहे रे ते. पोरीने सांगितलं मोबाईल आल्यावर तिनं दिला नाही. 6व्या वर्गात. पोथी पुराणाची गरज कमी आहे. जनरल वागायची गरज आहे बाया. लेकराईले कसं घडवा पोरीवर कसे लक्ष द्या. नाही तर फक्त पैदा केले भचन सोडून दिले आणि देवाची देणगी आहे देवाची देणगी आहे. देवाला काय एवढा रिकामचोट समजतं काय. तो अप्सरा सोडून काय नाही येईल तुमच्या घरात. अरे बोल राधा बोल अप्सरा सोडून काय नाही काय खरं आहे. 2-3 जण तपास याचा आवाज कापू बोलण्यासारखा आहे. खरं बाई सारखा आहे की माणसासारखा. बाई सारखा बाई सारखा आवाज आहे. काही म्हणेल हिंदी गाणे तर असे म्हणते काकवा जशी रानू मंडल म्हणून राहते. मिळून तुमचे
पाण्यात बसवा लागते म्हणजे मजाची नाही तर तुमचं फाउंडेशन फिट नाही होऊन कीर्तन सुरू झालं की फोन आला बायकोचा. हॅलो आलो 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 तिनं बोलावलं नाही काही नाही. आलो बरं बरं येतो येतो आलो आलो. मोबाईल कामात महाराज महाराज मी पाया लागतो. माझ्या बायकोने बोलावं. बायको काय नाही बोलावते बाबू आम्हाला मालूम आहे आज तुमची ताकद नाही. तुमच्यातून कोणी घरी जाऊन दाखव. हे गाडी तुमच्या नावानं देतो. मला नाही वाटत देशगावांमध्ये देशाने विकणारा एखादा तरी हलकट असं की एवढा मोठा चांगला विचार देणारा सत्यपाल गावात आला आणि मी घरी जातो. एक लेकरू नाही उठलं अजून. मायच्या जवळ लेकर आहेत ना लहान लहान लेकर मायच्या जवळ आहेत. हे बघ ती पोरगी बसून आहे ते आजी जवळ बसून आहे. काही लेकर मायच्या मांडीवर आहे मस्त बसून आहे. हे लेकरू पाय बरं किती छोटा भर. हा पा बरं ये बाई तू ये. तुला नाही बोलावत ना बाई नाही. तू काय नाही शरमून राहिले. तुला कोण बोलावतो मग तिकडे खड्डा करून जमिनीत मर तू. मी तुले नव्हते बोलवून राहिलो तूच लपून राहिली. तुला कोणती लायकी आहे हो की मी तुला बोलू. लायकी पाहिजे ना. बोला मॅडम. मॅडम जय हरी. हो जय हरी जय हरी मन जय हरी. जमलं जमलं पक्क्यात आहे. काही एखादी कविता म्हण शाळेतली म्हण कोणतंही म्हणणं विचार करू नये. चंद्रावर जायचं आता काय कमी कोणतंही म्हणणं. आपण दोघी बहिणी दूध काला खाऊ उद्या शाळेत जाऊ उद्या शाळेत चिजलं त्यांच्या नाकाला गुलाबाची फुलं त्याचा येता गुंगावास आता त्यात कॅमेऱ्यात आली पाहिजे ना. आताच बाकी बाकी पास नवरा म्हणती भांडेगा नवरा उठला म्हणताना आजही जाताना असं केलं मी 50ची नोट दे रे. किती मस्त म्हटलं होतं एवढ्या थंडीत लेकरी जागीच आहे. ते शेवटी काय म्हटलं मला ऐकून नाही आलं. हे म्हण मस्त म्हटलं. टाळ्या वाजवा. गरीबाची आहे कमी वाजवा. मोठ्याची असली वा 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 किती बघा वा. मोठ्याची आहे ना मला मार लागेल आहे ना. मार खाय नाही बाळासाहेब. हमने मौत गरीबी काढली म्हणते अगदी जवळून पाहिजे. माझ्या माय माऊल्यांनो मी लहानपणी 4थ्या वर्गात गाणे म्हणू काका. शिंप्याचा पोरगाव ना. अरे वाघाच्या मांग काऊन